नमस्कार मित्रांनो, आज आहे 31 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सखीने मनस्विनी आणि तेजस्विनी दोघींनाही सामोर ठेवून दोघींनाही तिने सेम प्रश्न विचारलाय. सखीच्या खऱ्या आईनेच तिला ही हिंट दिली होती, त्यामुळे आता सखी हे सगळं करते. पण मित्रांनो, जे काही होतं ते खूपच अनपेक्षित आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही सीन्समध्ये आपल्याला सखी कान्हाचा रोमांस सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यांचं प्रेम आपल्याला बहरताना दिसणार आहे. तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही सिरियल सुद्धा बघत असाल माझ्या रिव्ह्यू सोबत, तर प्लीज कमेंट करून सांगा की माझे रिव्ह्यूज खरे असतात की खोटे. मित्रांनो, तुमच्यातून काही लोक दुसरे चॅनल्स बघत असतील, तुमचा त्याच्यावर विश्वास असेल, मग तुम्ही इथे येऊन कमेंट करत असाल की तुम्ही खोटं सांगता. हे तर चुकीचं आहे ना. तुम्ही आधी प्लीज क्रॉस चेक करत जा, एपिसोड बघत जा. मी किती खरं सांगते मग तुम्हाला तेव्हाच माहिती पडेल. मी एकही गोष्ट इकडची तिकडे सांगत नाही, अगदी जे आहे ते रॉ रिव्ह्यू देते. आधी पूर्ण एपिसोड बघते आणि मगच तुम्हाला एक एक डायलॉग सांगते. तरी कोणीतरी काल कमेंट केली होती की जे आहे ते खरं खरं दाखवा वगैरे. तर मित्रांनो, मी अगदी खरं दाखवत असते, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आणि जर कोणी मला दाखवून दिलं की मी काही खोटं सांगत आहे, तर मी माझं चॅनल बंद करेल. हे माझं ओपन चॅलेंज आहे. तर असो, काही हरकत नाही, असू द्या. आपण चालू करूया आपल्या आजच्या भागाला. रात्रीची वेळ असते. कान्हा आणि सखी त्यांच्या रूममध्ये असतात. कान्हा आता सखीला म्हणत असतो, सखी मॅडम, तुम्ही 4 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, त्यातला पहिला दिवस संपत पण आलाय. तुम्ही कसं सिद्ध करणार आहात खरी तेजस्विनी कोण आहे ते? सखी कान्हाला म्हणते, मी आहे ना काही प्रश्न विचारणार, म्हणजे मी त्या दोघींना प्रश्न विचारणार आहे माझ्या भूतकाळा संदर्भात. आणि मी काही प्रश्न लिहून काढले. मनस्विनी आणि तेजस्विनी दोघींनाही सामोरासमोर उभं करून मी हे प्रश्न त्यांना विचारणार आहे. आता कान्हा सखीला विचारतो, बघू द्या मला कुठले प्रश्न काढलेत. आणि सखी कान्हाला दाखवते सुद्धा. तर मित्रांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि कान्हा सखी खाली आले असतात आणि घरातले सगळे जण असतात तिथे. कान्हा पूर्ण घरभरात असा आरती फिरवत असतो. तिथे सरकार येते. कान्हा आता सरकारजवळ जातो आणि म्हणतो, या या या, तुमची बहीण सांगत होती की सखी मॅडम जेव्हा लहान होत्या तेव्हा घरात रोज शुभम करोती म्हटल्या जायची, कारण त्याने वाईट शक्ती घराबाहेर जातात आणि घरात चैतन्य शिरतं. त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आरती केली. आणि कान्हा आता या मनस्विनीकडे बघतो आणि त्याचा टोन चेंज करत म्हणतो, तिलाच म्हणत की आता लवकरच या घरातून वाईट शक्ती बाहेर जाणार आहे. जे इतकी वर्ष घडलं नाही ना, ते आज घडलं. कान्हा आता मनस्विनीला म्हणतो, घ्या आरती. तर मनस्विनी तिची चप्पल वगैरे काढते आणि ते देवाजवळची आरती वगैरे घेते. आणि त्यानंतर ही मनस्विनी सखीच्या आईकडे म्हणजे तेजस्विनीकडे बघते आणि टाळ्या वाजवत म्हणते, वेल डन ताई. पुढे आता ही सखीकडे बघते आणि म्हणते, सखी, मी आणि माझी ताई लहान असताना दिवे लावायच्या वेळी माझे बाबा आम्हाला रोज सांगायचे शुभम करोती करायला, तशी आम्हाला सवयच होती. आणि त्यानंतर ही मनस्विनी तेजस्विनीकडे बघते आणि म्हणते, ताईने तर कधीच हात जोडले नाही, पण मी रोज देवापुढे हात जोडायचे, रोज शुभम करोती म्हणायचे, स्तोत्र म्हणायचे, तशी मला सवयच होती. त्यानंतर ही तेजस्विनीकडे बघते आणि म्हणते, पण ताई कमाल आहे ग, या सगळ्या गोष्टी तर मी करायचे आणि आज तू ते तुझ्या नावावर खपवतेस. तर आता सखीची आई सुद्धा म्हणजे तेजस्विनी सुद्धा म्हणते आता या मनस्विनीला, मग ही सवय आता सोडली का ग तू? आणि राघव गेल्यानंतर आज या घरात शुभम करोती का म्हटल्या गेली? तर ही मनस्विनी म्हणते आता तेजस्विनीला, लक्षात राहत नाही का ग हल्ली? सांगते तुला. राघव गेल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर येऊन पडल्यात अचानक, आणि एका क्षणात माझं आयुष्य बदललं. ऑफिसने माझं बोट धरलं आणि देवासमोर हात जोडण्याची सवय सुटली. आता ही इमोशनल ड्रामा करते मनस्विनी आणि डोळ्यात पाणी वगैरे सुद्धा आणते. घरातले सगळेजण आता हे बघत असतात आणि ऐकत असतात. त्यानंतर पुढे ही मनस्विनी म्हणते, सगळ्या जबाबदाऱ्या एका वेळी आल्या ना माझ्या खांद्यावर, सो या सगळ्या सवयी सुटून गेल्यात. त्यानंतर ही सखीकडे बघते आणि म्हणते, पण सखी, तुला आता तरी कळलं ना की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ते? तर सखी म्हणते, नाही, अजून तरी नाही. आणि म्हणूनच मी आज एक परीक्षा घेणार आहे. मी तेजस्विनी आणि मनस्विनी दोघींनाही एक प्रश्न विचारणार आहे आणि जी व्यक्ती या प्रश्नाचं अचूक उत्तर देईन तीच आजच्या दिवसासाठी खरी तेजस्विनी कामत ठरेल. सखी आता या दोघींनाही विचारते, तेजस्विनी मनस्विनीला, आहात का तुम्ही तयार? दोघी जणी सुद्धा आता मांडो लावतात आणि स्वीकार करतात, त्यांचा होकार देतात. खरी तेजस्विनी मनस्विनीकडे बघते तर तिच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. तिला आता राघवची डायरी मिळाली आहे का हे आपल्याला समोर कळेलच. इथे आता काय होतं, सखीने तेजस्विनी आणि मनस्विनी दोघींनाही बसवलं असतं आणि दोघींच्याही हाती ती एक एक चिठ्ठी देते त्यामध्ये लिहिण्यासाठी त्यांचं उत्तर. हे सगळं आता सगळे घरातले बघत असतात. आता परशू विचारतो सखीला, सखी, अगं तू हे नक्की काय करत आहे? सखी म्हणते, कळेल. सखी आता असा प्रश्न विचारते जो फक्त तिला, तिच्या बाबाला आणि तिच्या खऱ्या आईलाच माहीत असेल. तर सखी आता या मनस्विनीकडे बघते आणि म्हणते, मी लहान असताना एक दिवस बाबा खूपच आजारी पडले होते.
त्यांची कंडिशन इतकी सिरियस झाली होती की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. त्यांची खूपच वाईट अवस्था झाली होती. त्यांची कंडिशन इतकी सिरियस झाली होती की ते जगतील की आणि सखी थांबते आता. पुढे आता सखी म्हणते सगळे प्रे करत होते. आईने तर देवसुद्धा पाण्यात ठेवले होते. आणि सखी आता या दोघींकडे बघते आणि म्हणते मग आता मला तुम्ही दोघी मिळून सांगा. मी तुम्हाला ज्या चिठ्ठ्या दिल्या आहेत त्यावर तुम्ही लिहून सांगा की बाबा नेमके कशामुळे इतके सिरियस झाले होते आणि त्यांना नेमकं काय झालं होतं. तर ही मनस्विनी तिच्या डोक्यावर पेन ठेवते आणि असा विचार करण्याचा प्रयत्न करते. तिच्या डोक्यावर जोर देण्याचा ती प्रयत्न करते. आणि घरातल्या बाकीच्या लोकांना ही गोष्ट माहितीच नसते. त्यामुळे ते आश्चर्यानेच एकमेकांकडे बघू लागतात. तर ही मनस्विनी असा विचार करत असते. सखी तिच्याकडे बघून म्हणते काय झालं सरकार, तुम्हाला आठवत नाही आहे का. तर कान्हा म्हणतो सखीला सखी मॅडम यावरूनच सिद्ध होत आहे. तर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते जे काही सिद्ध व्हायचं आहे ना ते लवकरच होणार. आणि बघा मित्रांनो ही मनस्विनी तिची बाजी कशी पलटवणार आहे. आता मनस्विनी आणि खरी तेजस्विनी कामत दोघी सुद्धा आपली उत्तरं चिठ्ठीमध्ये लिहू लागतात आणि दोघीही त्या चिठ्ठ्या सखीच्या हाती ठेवतात. पण आता घरातल्या कोणाला ही गोष्ट माहिती नसते. त्यामुळे आता गौतम सखीला विचारतो सखी राघव दादाला नेमकं काय झालं होतं. अगं मला तर काहीच नाही आठवत आहे. तर सखी म्हणते तेव्हा तुम्ही कोणीच घरी नव्हता, तुम्ही बाहेर गावी गेला होतात आणि मला बाबांनीच सांगितलं होतं की घरी कोणालाच काहीच सांगू नको, कारण नाहीतर मग सगळ्यांनाच टेन्शन आलं असतं ना. तर आता या मीनाक्षीला सुद्धा ऐकायचं असतं. ती सुद्धा आता सखीला विचारते अगं सखी मग राघव भाऊजी कशामुळे नेमके ॲडमिट झाले होते. सखी उत्तर देते आणि सांगते कडूदुधीमुळे. पुढे सखी सांगू लागते की बाबांनी एक दिवस चुकून कडूदुधीचा ज्यूस प्यायला होता आणि म्हणूनच त्यांची कंडिशन खूपच सिरियस झाली होती. ते जिवंत राहणार की नाही अशी सिच्युएशन झाली होती. त्यानंतर आता ही मनस्विनी असं दाखवत असते की तिला खूपच टेन्शन आलंय आणि कदाचित तिने चुकीचं उत्तर दिलंय. पण काय होतं मित्रांनो बघा हा, सखी आता दोघींचीही चिठ्ठी उघडून बघते. सगळ्यात आधी ती तिच्या खऱ्या आईची तेजस्विनीची चिठ्ठी उघडून बघते आणि त्यामध्ये उत्तर अगदी बरोबर असतं. सखी आता ते उत्तर सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हा म्हणतो आता सरकाराने काय लिहिलंय चिठ्ठीत ते बघूया. आणि ही मनस्विनी असं तोंड बनवते जसं ही हरणारच आहे. पण बघा मित्रांनो काय होतं, या मनस्विनीने आधीच खऱ्या तेजस्विनी आणि सखीच्या गोष्टी ऐकून घेतल्या असते. त्यामुळे तिला सगळं माहिती असतं की सखी कोणता तरी प्रश्न विचारणार आहे. आणि तेजस्विनीने तिला असं सांगितलं असतं की राघवची डायरी लिहायची सवय होती, ते सुद्धा रोज संध्याकाळी. त्यामुळे कदाचित डायरी हिच्या हाती लागली असणार आहे. तर बघा मित्रांनो काय होतं, सखी आता या सरकारची चिठ्ठी तिच्या हाती घेते आणि सखी ती चिठ्ठी उघडून बघते. आणि मित्रांनो त्यामध्ये सुद्धा तेच उत्तर असतं जे खऱ्या तेजस्विनीने लिहिलं असतं. आता हे सखीला सुद्धा एक्सपेक्टेड नसतं आणि सखीला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. आता तिचे एक्सप्रेशन्स बघून कान्हा म्हणतो सखीला काय झालंय, काय उत्तर लिहिलंय त्यामध्ये. तर सखी सरकारचं म्हणजे या मनस्विनीचं उत्तर कान्हाला दाखवते आणि त्यामध्ये सुद्धा अगदी सेम उत्तर असतं आणि दोघींचंही उत्तर एकदम एक्झॅक्टली मॅच झालं म्हणून घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आता तेजस्विनी मनस्विनीला म्हणते हे कसं शक्य आहे. आणि ती सखीकडे बघते आणि म्हणते मनस्विनीला हे माहीत असणं शक्यच नाही आहे. याचा अर्थ हिला प्रश्न आधीच माहिती होता. तर ही मनस्विनी म्हणते व्हॉट नॉनसेन्स. पुढे आता ही म्हणते एनिवे माझ्याकडे अजून एक पुरावा आहे, तो पुरावा बघितल्यानंतर सखी तू स्वतः निर्णय घेशील लगेच. असं म्हणत ही मनस्विनी उठून उभी होते आणि तिच्या खोलीत जाते पुरावा आणण्यासाठी. आता ती गेल्यावर गौतम सखीला म्हणतो सखी तू माझं ऐक, हा कदाचित सरकारचा एक डाव असू शकतो. अगं जी व्यक्ती समोर आहे तू तिच्यावर विश्वास ठेव प्लीज. पण आता सखी म्हणते काका पण दोघींनी तर सेम उत्तरं दिलीत ना आणि या दोघींनी सुद्धा कडूदुधी हेच लिहिलंय. आता कान्ह्याला सुद्धा काहीच समजत नसतं काय चाललंय म्हणून. तितक्यात ही मनस्विनी खाली येते आणि सगळ्यांना म्हणते माझ्याकडे याहूनही एक मोठा पुरावा आहे. आणि तिने तिच्या मागे एक कागद लपवला असतो. सगळेजण आता बघू लागतात. तर ही मनस्विनी सखीच्या हाती तो कागद देते. तर आता सखीला तो कागद बघून धक्काच बसतो आणि खरी तेजस्विनी आता सखीला म्हणते काय आहे त्या कागदात. तर सखी तिच्या हाती तो कागद देते आणि त्यानंतर तेजस्विनी सुद्धा त्यावरचं जे सगळे डिटेल्स असते ते वाचून तिला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. पुढे ही मनस्विनी सगळ्यांना सांगू लागते की राघव ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ना हे त्याच हॉस्पिटलचं बिल आहे. तर मित्रांनो तिने त्या हॉस्पिटलचं बिल मॅनेज केलं असतं. पुढे ही मनस्विनी म्हणते आता बघा हे जे बिल आहे ते सखीच्या खऱ्या आईकडे आणि राघवच्या बायकोकडे असायला हवं होतं आणि ते माझ्याकडेच आहे. पुढे ती सखीकडे बघते आणि म्हणते सखी मी ते जपून ठेवलं होतं. आणि त्यानंतर मुद्दामच ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीकडे बघते आणि म्हणते पण तरी सुद्धा
मला ऐकायला आवडेल ताई, राघवला कडूदुधीमुळे ॲडमिट केलं होतं. हे तुला कसं माहिती? आणि ही गोष्ट तुला कशी कळली? दे उत्तर, मला ऐकायचंय तुझं उत्तर. तर आता खऱ्या तेजस्विनीला आठवतं की सकाळी खऱ्या तेजस्विनीने असंच म्हटलं होतं जेव्हा सखी चहा टोस्ट खात होती. म्हणून या मनस्विनीने मुद्दाम टोमणा मारला असतो खऱ्या तेजस्विनीला. आता प्रेझेंटमध्ये जी खरी तेजस्विनी आहे ती सखीला म्हणते, सखी अगं ही खोटं बोलतीये. सखी माझ्यावर तू विश्वास ठेव ग, मीच तुझी खरी आई आहे, ही बाई खोटी आहे ग. आता सखी इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, मग हे जे बिल आहे हॉस्पिटलचं हे तुमच्याकडे का नव्हतं? द्या मला उत्तर. मित्रांनो, आता तेजस्विनीला काहीच समजत नाही काय उत्तर देऊ, पण लवकरच तिच्या हाती एक पुरावा लागणार आहे जे ती सखीसमोर आणणार आहे. तर आता जी खरी तेजस्विनी आहे ती मनस्विनीला म्हणते, अगं मनस्विनी बस कर, अजून खोटं नको बोलूस. तर ही मनस्विनी सगळ्यांसमोर म्हणते, अगं ताई पुरावा तर मी दिलाय. त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती सखीकडे बघते आणि म्हणते, दिलाय ना मी पुरावा, मग सखी आता दे निर्णय. तर सखी काय करते, सखी मनस्विनीचा हात तिच्या हाती घेते आणि म्हणते, आजच्या दिवसासाठी माझी खरी आई म्हणजेच खरी तेजस्विनी कामत तुम्हीच आहात सरकार. आणि ही जी मनस्विनी आहे हिच्या खूप जीवार येत असतो सखीने तिचा हात पकडलाय म्हणून, पण तरी सुद्धा तिला सहन करावं लागतं असं तिच्या तोंडावरून दिसत असतं. तर आता सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो हे ऐकून. तितक्यातच सखी म्हणते, पण अजूनही 3 दिवस बाकी आहे. मी या सगळ्याचा फायनल डिसिजन 3 दिवसानंतरच देणार आहे. निर्णय घ्यासाठी अजूनही माझ्याकडे 3 दिवस शिल्लक आहेत. असं म्हणून सखी तिथून निघून जाते आणि तिच्यानंतर गौतम आणि त्यानंतर परशु आणि मीनाक्षी सुद्धा तिथून निघून जातात. कान्हा सुद्धा आता जाणार असतो, पण ही मनस्विनी कान्हाला हाक मारते आणि त्याला म्हणते, कान्हा. आणि त्यानंतर ती कान्हाजवळ येत त्याला म्हणते, तुम्ही सगळे मगाशी शुभम करोती म्हणत होतात, त्यातली ना एक ओढ मला खूप आवडते, या घरच्या घरधनीला उदंड आयुष्य लाभो. आता तू मला सांग, या घरचा घरधनी कोण आहे? नाही तुला तर माहित असेलच. तर आता कान्हा त्यावर काहीच बोलत नाही आणि या मनस्विनीकडे रागातच बघत तिथून निघून जातो. तर ही मनस्विनी म्हणते, उप्स. आणि त्यानंतर ती हसते आणि खऱ्या तेजस्विनीकडे येते आणि तिला म्हणते, आणि तू माझ्यापासनं एक्सपेक्टेशन्स ठेवू नकोस. त्यांना भले भले माझ्या समोर टिकत नाही, मग तू कोण आहेस ग, काय चीज आहे? आणि उगाच नाही सगळे मला सरकार म्हणत. आज पहिला दिवस होता आणि तो माझा होता आणि आता उरले फक्त 3 दिवस आणि मग हे 3ही दिवस माझेच असणार आहे. मी जिंकणार आणि ताई तू हरणार. तर इथे आता सखीची खरी आई जी असते ती गप्प असते, पण तिच्या हाती मित्रांनो हॉस्पिटलचं बिल असतं, ज्यावरूनच आता खऱ्या तेजस्विनीला काहीतरी समजतं. आता ही मनस्विनी निघून गेल्यावर तेजस्विनी सोफ्यावर बसते आणि तिला खूप दुःख झालं असतं जे काही घडलं आहे त्यामुळे. त्यानंतर ती हॉस्पिटलच्या बिलाकडे नीट बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते, ताई आज तू काय करणार आहे? म्हणजे जिंकण्यासाठी तू काहीतरी विचार केलाच असणार. तर खरी तेजस्विनी मनात म्हणते, सरकारला असं वाटलं होतं की काल ती जिंकली होती, पण तिला खरं काय ते माहीतच नाही आहे. तर तेजस्विनी मनस्विनीला उत्तर देते आणि म्हणते, काल तू खोटेपणा करून जिंकली होतीस, पण आज दिवस सत्याचा आहे. आज खरं काय आणि खोटं काय हे सामोर येईल. आणि त्यानंतर आपल्याला एक सीन पाहायला मिळणार आहे उद्या. सखी आणि कान्हा बाथरूममध्ये असतात आणि शावर चालू असतं. सखी आणि कान्हा रोमॅन्टिक होतात आणि कान्हा सखीच्या जवळ येतो. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि अशाच खऱ्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.